तुला सांगतो जरंग्या, लक्षात ठेव, डंके की चोट पे तू तुझी शक्ती दाखव आता, आणि येणाऱ्या काळात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज ठाकरेचा पक्ष आज तारखेला मला असं वाटतं की जे इतर राजकीय पक्ष आहेत जे फक्त नोंदणीकृत असतात, रिपब्लिकन पक्ष किंवा जे काही आहेत त्या पक्षासारखी त्यांची अवस्था आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी भावना आहे, आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री खरोखर भारतीय जनता पक्षाला तर मी विनंती करत आहे की लोकांच्या जनभावना लक्षात घ्या, मतदारांच्या जनभावना लक्षात घ्या आणि देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलं पाहिजे। विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती लागलेला आहे। महायुतीला भरघोस जे आहे ते मतदान मिळालेलं आहे। मात्र आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून जे आहे ते आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपल्या सोबत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते आहेत। सर, खरं तर पाहतोय आपण काल निकाल हाती आलेला आहे आणि ज्या प्रकारे जरांगे म्हटलेलं आहे का देवेंद्र फडणवीस जर परत आले तर मी सुद्धा परत आंदोलन येणार आहे, म्हणजे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं जे आहे ते आंदोलन आपल्याला पाहायला मिळतील। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जरंगे हे जे एलिमेंट आहे ना, हे एलिमेंट स्क्रिप्टेड बोलतंय। हा जो माणूस आहे ना, हा माणूस याचा बोलवता धनीत कोणीतरी दुसरा आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्या गतीनं त्याला भेटायला पळायला गेले होते, त्याच गतीनं जरंगेनं आपण जर पाहिलं असेल तर मतमोजणीच्या अगोदरच जरंगेला कसं काय सुचलं की आंदोलनाची मी तारीख जाहीर करणार आहे, उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे। अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला बनवून रसद, याला बनवून मॉड्यूल पुरवला चालला आहे आणि त्याच्यातून हा भुकायला लागला आहे। आणि ह्या भुकणाऱ्याला मला सांगायचं आहे की तू एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून, एखाद्याच्या समाजाला टार्गेट करून तू ज्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करत आहेस हे महाराष्ट्रात चालणार नाही। आणि तू जे सांगायलास ना की 204 निवडून आले आणि मी आरक्षण घेणार आणि मी म्हणजे उपोषण करणार, तुला सांगतो जरंग्या, लक्षात ठेव, डंके की चोट पे तू तुझी शक्ती दाखव आता, आणि येणाऱ्या काळात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही। कारण ते 12 बलुतेदार आहेत ना, असा घाम जेव्हा गळतंय की नाही ते रक्तातून कष्टातून आलेला घाम असतंय। मग तो माझ्या घिसडी भावाचा असू दे, सुतार भावाचा असू दे, माझा जो कुंभार भावाचा असू दे, 12 बलुतेदार कुणी असोत, त्यांचा वडर भावाचा असू दे, हे त्यांच्या कष्टातून आलेला घाम असतंय आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे माझ्यासारख्या संविधानप्रेमी माणसाचं कर्तव्य आहे। आणि त्या पुढे जाऊन मला तुला दुसरी गोष्ट सांगायची आहे। एक विश्लेषण एवढं करायचं आहे की ते म्हणतात की 150 वरून 204 मध्ये आलेले आहेत। जर 204 आमदार आलेले आहेत तर जरांगे फॅक्टर हा नेमका कोणाच्या बाजूने चालला, म्हणजे महायुती का महाविकास आघाडी? मला तेच सांगायचं तुम्हाला, जरंगे नावाचा फॅक्टर जे 204 जो तो बोलत आहे, 204 बोलत आहे आणि त्यासोबत म्हणत आहे की मी महाराष्ट्राला वेटीस धरतो। 204 सोबत तो काय बोलत आहे, पोलीस कुठून आणणार तुम्ही, 1 लाख लोक उपोषणाला बसवतो, डॉक्टर कुठून आणणार, 1 लाख लोक उपोषणाला बसवतो, म्हणजे सिस्टम हँग करण्याचा जो भानगड आहे हे जरंगे फॅक्टर आहे। आणि 204 जे आणले ते सगळे 204 समाज म्हणून, जात म्हणून आमदारांना वागता येणार नाही, संविधान म्हणून वागावं लागेल। आणि जर अशी वेळ आली जरंगे फॅक्टर आणि हे आमदार, तर मग त्यावेळेस ओबीसीच्या संरक्षणासाठी मला उभं राहावं लागेल। ही आमची डंके की चोट पे भूमिका असणार आहे। दुसरा प्रश्न पाहतोय आपण, राज्यामध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष जो आहे, जर मतांची टक्केवारी पाहिली तर ती तेवढी जे गाठणं अपेक्षित ती गाठलेली नाही आहे। त्यामुळे कुठेतरी पक्ष चिन्ह हे सगळं जाताना काय नेमकं तरतुदी म्हटलेलं आहे? बघा, स्पष्टपणे सांगायचं झालं तर प्रत्येक राजकीय पक्षाला नियमावली आहे आणि त्या नियमाप्रमाणे तुम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज ठरलेलं आहे। आपला राज ठाकरेंचा जो पक्ष आहे तो किती वेळ राजकारण करावं त्या पक्षानं मला माहिती नाही, ते किती वेळ करतंय हे सुद्धा एक म्हणजे चिंतेचा विषय आहे किंवा चिंतनाचा आणि चर्चेचा विषय। परंतु राज ठाकरेंच्या पक्षाला आज तारखेला आमदारही निवडून आलेले नाहीत आणि म्हणजे रेकग्नेशन टिकवण्यासाठी त्यांचं संख्याबळही नाही। त्याच्यामुळे त्यांचं जे इंजन चिन्ह आहे, तुम्हाला जसं शिटी चिन्ह आहे जे एका म्हणजे राष्ट्रीय पक्षाकडे आहे आणि इथे रिजनल पार्टीकडे सुद्धा होतं, त्याच धर्तीवर आता इंजन चिन्हसुद्धा राज ठाकरेचं जाईल। आणि मला असं वाटतंय
की राज ठाकरेचं पक्ष डिरेकग्नाईज झाल्यामुळं जी पत आहे आणि जे पक्ष म्हणून रेकग्नाईज पार्टी म्हणून जी ज्या गोष्टी म्हणजे पार्टी म्हणून जे फायदे घेता येतात ते सुद्धा घेता येणार नाही. राज ठाकरेचा पक्ष आज तारखेला मला असं वाटतं की जे इतर राजकीय पक्ष आहेत जे फक्त नोंदणीकृत असतात, रिपब्लिकन पक्ष किंवा जे काही आहेत, त्या पक्षासारखी त्यांची अवस्था आहे. खरं तर निकाल महायुतीच्या बाजूने आलेला आहे आणि मुख्यमंत्री कोण अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू आहे. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? जर आपण एक विचारलं आणि विचार केला, मॅन्डेटप्रमाणे 2019ला सुद्धा सामान्य मतदार माझ्यासारखा जो पक्ष, नेतृत्व, राष्ट्रीय भावना ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित करून पाहणारा माझ्यासारखा मतदार, तो नक्की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी भावना आहे. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री खरोखर भारतीय जनता पक्षाला तर मी विनंती करत आहे की लोकांच्या जनभावना लक्षात घ्या, मतदारांच्या जनभावना लक्षात घ्या आणि देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलं पाहिजे. त्याचबरोबर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा विनंती करतो की देवेंद्रजीला मुख्यमंत्री करण्यासाठी सामान्य मतदाराची आमची विनवणी आपण लक्षात घ्यावी. पण काही प्रमाणात दोन टोकं वाटत नाही काय? मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी दिलं होतं आणि त्याच आरक्षणाला तुम्ही विरोध केला होता. आता तुम्हीच मागणी करताय की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा. मला सांगा, एक सिटीजन, महाराष्ट्रातला नागरिक म्हणून आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार नाही का? हे मतदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वन मॅन वन वोट दिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही मतं देतो त्यावेळेस आम्हाला आमची मतंसुद्धा मांडण्याचा अधिकार आहे. एक सामान्य मतदार, एक भावना, एक सामान्य लोकांमध्ये वावरणारा, कष्टकऱ्यांमध्ये वावरणारी आम्ही माणसं आहोत. त्यामुळं आम्ही उदार अंतकरणाने आणि नक्की महाराष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्रहितासाठी, कारण आम्ही अगोदर राष्ट्रहित समजतो, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर व्यक्ती. त्याच्यामुळे तिन्ही गोष्टीसाठी जर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी जर कोणी सक्षम आहेत तर मला वाटतं देवेंद्रजी आहेत. पाहतोय आपण मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे आणि भाजप आणि RSSकडे सुद्धा अशी मी मागणी करतो असं गुंडोदन सदावर्ती म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन हेमंत कदमसह राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.